गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही. चातुर्मास सुरू असून दीपोत्सवाची लगबग सुरू आहे. दिवाळीच्या अगदी काही दिवस आधी गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग तयार होतो. हा योग सर्व कार्यांसाठी शुभ समजला जातो. या योगावर सुवर्ण खरेदी केली असता त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे. 24 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजेच उद्या सकाळी 6:38 पासून गुरुपुष्यामृत योग सुरू होत असून दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी 6:36 पर्यंत गुरुपुष्यामृत योग असणार आहे. संपूर्ण दिवस हा योग असणे अतिशय शुभ मानले जाते. गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले जाते. गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेलेला आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. या दिवशी दिवे लागणीच्या वेळेला श्रीसूक्तमचे पठण करून लक्ष्मी देवीचे पूजन करावे. तसेच दत्तगुरूंच्या मंत्रांचा जप करावा. असे केल्याने दत्तगुरू आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होऊन अमृत पुण्य कमवण्याची संधी प्राप्त होऊ शकते असं सांगितलं जातं. या शुभ मुहूर्ताचा अधिक लाभ व्हावा म्हणून देवी लक्ष्मी त्याचबरोबर श्री विष्णू, गणपती आणि शंकराची सुद्धा पूजा करावी. लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत, तर शंकर हे संकटमोचन आणि गणपती हे बुद्धिदाता मानले जातात. लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य तऱ्हेने विनियोग आणि संरक्षण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून या देवतांचे पूजन करणे लाभदायक मानले जाते आणि भाग्यकारक सुद्धा म्हटले जाते. तसेच श्रीसूक्तम, पुरुषसूक्तांचे पठण करून कनकधारा स्तोत्रमचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. पंचोपचार देवीची पूजा करू शकता. घरामध्ये कलश स्थापन केल्यास घरात धनप्राप्ती, धनवृद्धी होते आणि लक्ष्मी प्राप्ती सुद्धा होते. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय तुम्ही करू शकता. या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. शक्य असेल तर कमळगट्ट्याची जी माळ आहे तर त्यावरती कमलात्मक मंत्राचं पठण करू शकता किंवा दारिद्र्य दहन स्तोत्राचं सुद्धा पठण करू शकता. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी शुभ योगात घराच्या मुख्य दरवाजावर स्वास्तिक चिन्ह काढायचे असते. असे केल्याने माता लक्ष्मी घरात वास करते असे म्हणले जाते. तसेच या दिवशी सकाळी आणि तिन्ही सांजेला देवी लक्ष्मी समोर तुपाचा दिवा आवर्जून लावावा. या दिवशी जर कोणी जास्त काळ पैसे गुंतवले तर त्याला भविष्यात चांगले फळ मिळते असेही म्हटलं जातं. एवढेच नाही तर या नक्षत्रात शिल्पकलेचा आणि चित्रकलेचा अभ्यास सुरू करणे, घर बांधणे, नवीन काम सुरू करणे, नवीन व्यवसाय करणे, गुंतवणूक करणे खूप फायदेशीर मानले जाते. पुष्य म्हणजेच काय तर पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. याचा अर्थ शुभ, सुंदर, सुख, संपदा देणारा. गुरुपुष्यामृत योगाचे चिन्ह हे गायीचे स्तन आहे. गायीच्या स्तनामधून जे दूध येतं तर ते पोषण देणारे असते. त्यामुळे ते अतिशय लाभदायक आणि आरोग्यदायक मानले जाते. तर या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला काही उपाय करायचे आहेत. आपल्या घरातील जे काही दोष, अडचणी, पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्या, घरातील नकारात्मक शक्ती संपून जाव्या, यासाठीच आपल्याला काही उपाय करण्याचं सांगितलं जातं. तर त्यातलाच आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं असतात. तर त्या झाडाझुडपांमध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती असतात आणि ह्या दैवी शक्ती आपल्या घरासाठी तितक्याच महत्त्वपूर्ण सुद्धा मानल्या जातात. तर आपल्याला गुरुपुष्यामृत योगावरती एक उपाय करायचा आहे. आपल्याला सकाळीच आपल्याला या झाडाचं एक पान आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे. कशासाठी तर आपल्या घरामध्ये जे काही पैशांच्या अडचणी आपल्याला येत असतात किंवा आपल्या मनामध्ये एखादी इच्छा आहे, ती इच्छा आपली काहीही करून पूर्ण होत नाहीये, तर त्यासाठी तुम्ही हा उपाय जर केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया. जर त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ आंघोळ करून त्यानंतर आपली जी काही रोजची देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे. त्यानंतर देवी लक्ष्मीचं पूजन करून धूप, दीप, अगरबत्ती, नैवेद्य देवीला अर्पण करायचं आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही खडीसाखर किंवा मग मिठाईसुद्धा अर्पण करू शकता. हे सर्व झालं की तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला
थोडेसे हळद टाकायचे आहे आणि एक छान तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात प्रथम हे पाणी तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा. दिवाही तिथे अर्पण करायचा. दिवाखाली तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या. डायरेक्ट दिवा जमिनीवरती ठेवायचा नाही. हे सर्व झालं की त्या पिंपळाच्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे आणि देवी लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की मी हे पान तुमचा आशीर्वाद म्हणून माझ्या घरी घेऊन चाललेलो आहे आणि तुमचा अखंड आशीर्वाद माझ्या घरावरती असू दे. देवी लक्ष्मीला तिथे बसून प्रार्थना करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही 11 वेळेस जपसुद्धा करू शकता. हे पान घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर तुम्हाला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये थोडंसं तुम्हाला पाणी मिक्स करायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे. देवघरामध्ये एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. स्वास्तिक काढल्यानंतर मध्ये 4 डॉटही द्यायचे आणि कडेने ज्या 2-2 रेषा असतात बघा त्याही तुम्हाला द्यायच्या आहे. आणि स्वास्तिक काढून झाल्यानंतर तुम्हाला आता हा जो मंत्र सांगत आहे त्या मंत्राचं तुम्हाला 108 वेळेस पठण करायचं आहे. तर मंत्र अशा पद्धतीने आहे. ओम ग्राम ग्रीम ग्रोम सम गुरुवे नमः. हा बृहस्पती मंत्र आहे. हा मंत्राचं पठण केल्यामुळे आपला जो काही गुरुग्रह बृहस्पती ग्रह कुठेतरी कमजोर झालेला आहे आणि त्यामुळे आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होत नाही आहे. आपल्याला प्रत्येक कामामध्ये अपयश येत आहे तर त्या अशा अडचणी आपल्या दूर होतात आणि त्याचबरोबर जीवनातील सर्व नकारात्मकता शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष ही दूर होण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर 108 वेळेस हा मंत्राचं पठण झाल्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर देवी लक्ष्मी समोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही दोष अडचणी संकटे विघ्न दारिद्र्य आहे तर ते दूर कर. तुझी कृपा सदैव माझ्या घरावरती आणि या घरातील लोकांवरती राहू दे. घरामध्ये जो पैसा येतो तो स्थिर आणि अखंड राहू दे. घरामध्ये येणारी जी काही संपदा आहे तर ती तुझ्याच कृपेने येते आणि तू ती टिकून ठेव या घरामध्ये अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. त्यानंतर हे जे पान आहे थोड्या वेळाने तुम्हाला उचलून घ्यायचं आहे. आता तुमचा एखादा व्यापार व्यवसाय असेल तर एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये हे पान बांधून तुम्हाला तुमच्या व्यापाराच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा किंवा तुमच्या कपाटामध्ये तुम्ही ठेवू शकता. तिजोरी असेल तर तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या पर्समध्ये जागा असेल तर तिथेही तुम्ही ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर नक्की करून बघा. खूप छान आणि खूप प्रभावी उपाय आहे. फक्त ज्यावेळेस आपण काही उपाय करतो काही सेवा करतो तर त्या भक्तिभावाने करणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर नक्की तुम्ही हा उपाय करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. फक्त मंत्र म्हणत असताना एकदम व्यवस्थितपणे म्हणा. कुठेही चुकणार नाही याची काळजी घ्या. आणि एक काम तुम्ही करू शकता. हा व्हिडिओ तुम्ही मागे पुढे करून हा मंत्र अगदी व्यवस्थितपणे म्हणू शकता. तर नक्की म्हणा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.